दुधाचे हे माठ ह्या गडईवरी कोंबडा ही बांग देई हो आवरा सयानो ग चला कोंबडा ही बांग देई हो आवरा सयानो ग चला
हा रवी किरणाची पाट जाय गली सोनेरी रवी किरणाची पाट जाय गली सोनेरी बांग देऊन गोमडा सांगे जाऊया ग बाजारे बांग देऊन गोमडा सांगे जाऊया ग बाजारे जाऊया ग बाजारे कशी दिसते? हा जशी काही इंद्राची अप्सरा तू. सांग बरं जळते. हो मी
बाजाराची वाट माहिती का ग? हो ग अगे चंद्रा त्याच्या वाटून आठवण घे की तुला नाही ग काल भांडण झाली पुन्हा एक नंबरची टवली जायच बघ तू अशी टवली अगं बस अगं ही ए सोयनो माझं कानातलं बघ या अगं बोललो तुझ्याकडे तर राहू तुम्हीच मागच्या करून घेते मावशी अगे मावशी राधे राधे आम्ही म्हाताऱ्याच्या बाजारात जायचं ठरवलंय बघ आले ना आले आले नारळ वेली नगरेदार नारळ वेली नगरेदार मावजी बाई मी सुंदर मावजी बाई मी सुंदर येते येते पोरीला मी नगऱ्यात मला पाहून घ्या माझ्या पोरीला मी नगऱ्यात मला पाहून घ्या माझ्या जी लाईट आहे साऊंड वाले कोण असतील त्यांनी त्वरित चालू करायचं आहे जेणेकरून कलाकारांना पाठी त्रास होऊ नये याची दक्षता घ्यावी. अगं अजून लवकर आली असती पण काय झालं माहिती माझं ना जोड झालं अगं माठ मध्ये मी माठ त्या आजकालच्या पोरींचं ना भलतच असतं बघा काहीतरी ते जाऊ दे मला हा कोणी मारली
राजेने मारली होय का ग राजे हॅलो रसिकांच्या मनापसंतीतून आलेला पारदर्शी मी कशाला येऊ अगं मावशी या पोरीपोरींना वाट नाही माहिती बघ घ्या आता वाट लागत नाही म्हणून मला बोलवलं आता बोलवलं असतं का होय तरी बोला नाही तरी बोला हा आता वाट बोला मी नाही ना मी नाही तुम्ही बोलताय म्हणून येते पण आले नसते बघ या पटाडीला सांग की सकाळी माझी बाजून गेली तिला का हात मध्ये जड झालं होय फटाकडी कोणाला बोलली तुलाच बोलली काय करून आवाज विचारते फटाकडी कोणाला बोलली सकाळी माझ्या बाजून गेलीस ना मग हात मध्ये काय झालं तुला सकाळी नवऱ्यावर भांडता नुसता आवाज मोठा असतो इथं काय झालं काय तुला जाईल मी माझी एकटी जा जा एकटी जा या दादा हिला घेऊन जा मी नाही त्या चल ग मावशी मी नाही तिला सांग प्रेमाने बोलायला चल मावशी. तू नाच खूप सुंदर दिसते बघ अगे हिरा तू असं काहीतरी बोललीस ना की मला की नाही एखाद्या खायला झाडावर चढल्यासारखं वाटतं बघावं त्या तोंडात काहीतरी कडूच असतं मी नाही येणार बघ तिला घेऊन जा मी नाही येणार आहे तिला प्रेमाने बोला सांग की घ्या आजकालच्या बोललं प्रेम असं असतं आजकालच्या बोललं प्रेम कसं असतं सोनू बाबडा आणि बाबू अरे बाबा थांब की आता आणि जुन्यात सांगायचं म्हटलं तर कसं ऐका सत्यवान सावित्रीचा गेला आता जमाना गेला की हाय काय काय तिकडे हाय हो सत्यवान सावित्रीचा गेला आता जमाना त्यानंतर आले लैला मजनू त्यानंतर आले लैला मजनू अरे सगळीकडे दिसतात पालवीना दगडू हा तुम्ही सगळ्या बोलताय म्हणून मी येते हा आता आलीच नसते बघा आता काय झालं म्हणजे काय एवढी नटून तटून आणि एवढा सात शिंगार करून बाजार चाललात की नाही मग घेतलं काय नसलं का मला सांगितलं पाहिजे बघ सांगितलं पाहिजे मग तू बाजारला एकटीच जा मी येत नाही बघ सांग हिला सांगते आता अगं मावशी मी घेतलं दोन्ही आणि चालले बरं बाजारात म्हणून म्हटलं सकाळी जरा खात जा घोवर भांडी नको फक्त घोवाचा जीव खाते तू सगळा खात नाही तू ग मावशी काय झालं असायला काय बोलतोस? का म्हणजे सांगू सांगायला चालेल ना मग सांगते आता हॅलो राजेंद्र दादा शिंदे राजेंद्र दादा शिंदे कातळवाडी राजेंद्र दादा शिंदे कातळवाडी यांचं म्हणणं असं आहे मावशीने त्यांचं नाव घ्यायचंय आणि मावशीसाठी 501 रुपयाचे पारितोषिक आलेले राजेंद्र दादा शिंदे मावशीने नाव घ्यायचंय राजेंद्र हो राजेंद्र दादा कुठं आहेत का इथं आता एवढं लांब बसले तू ऐका ऐका वरटीत वरण डबल डबल वरण काय झालं असायला वरटीत वरण डबल डबल वरण आणि हे राजेंद्र रामाला लागतं रात्रीच आता काय ते बोल बघ मोये मोये आता हे काय कांदे पोहे खाल्ले तेवढे पुरले नाही राजा काय करायचं इथं असं असेल तर मी येणारच नाही बघा तुम्ही जावा काय ते नीट सांग की आता मावशी मी घेतलं बघ लोणी चालले बघ बाजाराला चालेल तू ग
मावशी मी पण लोणीच घेतलंय का दुसरं काय भेटलं नाही तुला? काय तू काय घेतलंस ग? यमुनेच्या तीरी काना वादळी बसेरी यमुनेच्या तीरी काना वादळी बसेरी आणि मी घेते डाळ दुधाच्या सरी. बघ असं सांगायचं असतं नुसतं घोर भांडायचं नसतं. काय ग? मावशी मी घेतले काल जाऊ दे काहीतरी घेतलं नाही ना तिनं पण तुला असं काहीतरी वेगळंच घेतलंय बघा. ए राधे आता हा यमुनेचा घाट असं गप्प गप्प जायचं का ग? तू काहीतरी एक गीत घे ना. आता माझ्या ठीक आहे. चला 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 जाऊ चला करूनी थाट साज शृंगार जाऊया बाजारा करूया थाट साज शृंगार जाऊया बाजारा चला चला
पाहिजे. अरे पेंड्या, अरे सुदामा. आलो देवा. काय सांगू देवा काय कोणा तुमची. काय सांगू देवा काय कोणा तुमची. दांडला उडाली आमुती. दांडला उडाली आमुती. आलो आलो देवा तमा भेट घेतो तुमची. आलो आलो देवा तमा भेट घेतो तुमची. एवढेच ना देवा, कायदा कोणाचा आणि हुकूम कोणाचा? कायदा तुमचा, हुकूम देवांचा. ठीक आहे, या तुम्ही कुंजवानी. अरे पेद्या, हो सुदाम्या. अरे देवापणी काय सांगितलं ऐकलंस काय? मला माहिती नाही, मी तिकडे उभा होतो. तुला माहित नाही? छे, अरे मग तू आलास तरी कशाला? माझं तुझी सांगती. माझ्या संगती? हा. अरे मग ऐक काय सांगतो ते. हा, बोल. कृष्णदेवाने आपल्याला अशी कामगिरी सांगितली. काय सांगितली एवढी? 16,360 गोपिकांचा मेळा हा थाटमाट करून हा मथुरीच्या बाजारी चाललाय बघ. तो जाऊ न देताना आपल्या गोकुळात राहायला पाहिजे. मोठी कामगिरी झाली देवानी. होय. माझ्या आता विचार कर. माझ्या नाही पोहोच शकून येत नाही एवढी. तुझ्यात नाही झेपणार. अरे तुझ्यात नाही झेपणार, माझ्यात नाही झेपणार. अरे मग करणार तरी कोण? खांद्यावर म्हणा. मला आठवत नाही आता. हा? नाही आठवत. अरे घे जरा डोक्यात चालव. अरे आपला बालपणीचा मित्र अरे हा, तो हात पाठी मागे आहे ना? हाय हाय हा? हाय. मग त्याला हाक मार. त्याला हात मारून घेऊ. हाक मारून घे. जो कुठे जो गुरजावर असं तिकडे बोंडा खायचं कुठे येईल तिकडे खाली. अरे तो बोंडे काय काही पण खाय. अरे पण तू येईल एवढ्या लांब येणार तू हाक मार. हात मारू. हाक मार. ए बबड्या रे बबड्या. आणि हा आता दोंडा खायला गेला. हा दोंडा खायला गेला. बोंडा मागे गेली बसला
जातोय होय तो पण खरं आहे मग ए बाबड्या रे बाबड्या अरे कोण? अरे मी सुदाम शेवगडे बोलतोय अरे सुदामा, अरे चौंगल्या, अरे गलबल झाली रे. अरे कसली गडबड झाली अरे हातण्यात अलगं पण हाय आणि लावण्यात अलगं पण हाय रे. अरे तू ये लवकर ये आता म्हणतो होय मग आलो हा. ये लवकर ये आले आले पिंड्या बोलवलं मला, आले आले पिंड्या बोलवलं मला, यामध्ये मेला तिला. आलो आलो या पंक्तीला गादा लागले अंधारा. अरे तुझा मा अरे तुंगले अरे काय सांगू तुला अरे काय सांगू काय झालं तरी काय सांगू अरे काय बोल अरे हातण्यात हालतं पण हाय आणि लढण्यात हालतं पण हाय रे बोल अरे काय सांगू तुला अरे काय तर सांग अरे काय सांगू तुला अरे थकाली थकाल झाली ती अरे सकाळी सकाळ बोलण्याचं काय रात्री नाही होते काय कधी तसंच म्हणताय मी होय होय बाबा तुझ्या भाषेत बरोबर आहे तसं थकाली थकाल झाली ना तेव्हा काय झालं अरे तेव्हा गुलागलं होतो मी गुलागले अरे गुला लावली आपल्या मालाला आणि आता दगलावर बसला होता असा बसला होता आता दगलावर बसला होता मग काय झालं दगलावर बसला होता तेव्हा तो आपला तो खेळत मारले गण तू काय म्हणतो लहानपण ते ना चांगला तकमा बिकमा घालून तका मका म्हटलं काय हा वाटतं ग्रामपंचायत निघाला का काय म्हणून मी आपला बघित बसला आता गेला कुठे दगलावर गेला कुठे गेला कुठं काय तुला थांबू अरे काय तुला लवकर सांग अरे ती वरती आलीतली आपली थकू त्या थकूच्या घालाकलं वाट लावलीस होय अरे नक्की तरी ना मग नाही तर मारतील लोक मी बघितला माझ्या डोळ्यान नक्की ना मग पुढे काय झालं बोल गेला आणि त्या थकूचा दरवाजा बंद होता थकू गेली होती आंबोलीला थकाली ना गेला बरोबर आहे थकू गेली आंबोलीला हा आपला भांडण दरवाजा थोपवतोय थकू आत्म म्हणते कोण आहे आपला भांडण म्हणतोय मी खेळत मारले कलाय आता म्हणतो पंचायतीत मीटिंग आहे घेऊन आलाय
आपली तसंच तांबून घेऊन भाल आली तलवादा उघडला वय बाबा म्हणाली आणि आपली पळत गेली. मग तू काय वापरून बघित होतास का? तू वापरून बघित होतास? मी लागलावर तिला म्हटलं यांची गमत काय ती गप्प म्हणजे वापरूनच बघित होतास ना दगडावर ना? मग पुढे काय झालं? तो आला आणि नंतर आपला तो गोत्या तिथं मी आपला तसाच बसलेला मी आपला तसाच बसलेला मावशीकडे गेला का? मावशीकडे त्या गोत्या तिथं मी आला एक नंबर सावत तो तापण तापण आपला आता तुला काय समजलं? आता तू बोलतोस कसा माझा मला? थकू त्या लागलं गेला तो पण थकू पलत आंघोलीला गेली तो पण आपला थकूचा दरवाजा वाजवतो थकू आत्मत म्हणतीये कोण आहे ते म्हणतो मी गोत्या गोत्या म्हटल्यावर दुसरा कोण गोत्या नाही ना हात गोत्या तिनं ओळखला बरोबर आहे. अरे मी त्याच्यावर ओळखला मग पुढं तू काय केला विचारणार काय विचारलं? माझ्या डोक्यात आयडिया आल्या काहीतरी भानगड हाय काय गोत्या गेला म्हटल्यानंतर काय धावत्या थांबतो काहीतरी नक्कीच बरोबर तेव्हा कामामध्ये हुशार आहे रे. पण ठलवलं मी पण ठलवलं मध्ये आता ठलवलं मामीचा देव दोनदा पुजला पण घालताच बरोबर आहे. घंटा पलीकडे काय आलोय घंटा मामीचा देव दोनदा पुजला आपण तर घंटा असंच करत नाही घालताच वाजली ना मी पण थकूला गेलो आपण आंघोळीला गेली तू गेलास तरी कसा? थकू पलत आंघोळीला गेली पण तू गेलास कसा? कथामध्ये तुला काय सांगू हाता गेलो ना ती माझी मेवणी त्या मेवणीचा मेवणीचा गोगल होता काला माझी मेवणी बोली ना मग मेवणीचा काला गोगल मेवणी बोली माझ्या मेवणीचा काला गोगल आणि गेलो थकूकलं आणि थकूकलं गेलो आणि पेलं घेतलेलं मादगणात घेतलं मादगणात पेलं घेतलंय आणि गेलो थकूकलंय पलत आंघोळीला गेलेली आणि थकूच्या दरवाज्यावर जाऊन थकूच्या दरवाज्याची कधी वाजवल्या बरोबर थकू म्हणाली आत्मा कोण आहे? तू काय बोललास? थकू म्हणाली आत्मा कोण आहे? काय बोललास? नाही म्हटल्या बरोबर थकूला म्हटलं अगं मी खालच्या आलीतला आणला हाय काला गॉगल घालून गेलो तो थकू कंटा दिले किती वेळ कामजून घेऊन भारी थकू आंबोलीला गेली होती ना आता मी खालच्या आलीतला आणलाय म्हटल्या बरोबर अरे आणल्याला काय दिसतंय? थकू म्हणाली आणल्याला काय दिसतंय थकू कंटाळली ना थकू तटीत भाल आली तुझी मोठी ना थकू तटीत भाल आल्या बरोबर दरवाजा उघडला दरवाजा भाल उघडल्या बरोबर थकू म्हणते काय थकूला म्हटलं हगे केले डायरेक्ट थकूला म्हटलं हगे पेले थकू म्हणते कसलं थकू म्हणते कसलं तू काय सांगितलं? थकूला म्हटलं अगं मी आणला होतो ना आता मला दिसतो थकूचा गोला पडला थकू तिथं
चप्पल येऊन पडली आणि तू वाट धरलीस. अरे मी काय म्हणतो, मी काय म्हणतो बोल, मी आधी त्या चुकूला बघून येतो. कशाला बोललं माहितीये काय, आपल्याकडे कृष्णदेव आले होते. काय म्हणतो काय, त्यांनी एक कामगिरी सांगितले. एकच कामगिरी सांगितली. तुला दिसतो काय माझ्यावर शाळा तो देवा नव्हते आणि त्यांनी एकच कामगिरी सांगितली. अरे ती पण अशी मोठी आहे काय आमच्या होणार नाही म्हणून साठी तुला बोलवलेलं आहे. आणि तू कुठली सांगते ते 16,360 गोपिकांचा मेळा थाटमाट करून मथुरीच्या बाजारी चाललाय. तो जाऊन ना आपल्या गोकुळाला राहायला पाहिजे बघ. ही कामगिरी तुझ्यावर आहे. हा काय म्हणतो मुतलीत गेला. अरे मथुरी बाजारात झालं तर तथा म्हण ना. मी कसं म्हणतोय इकडे बोल. तुला काय झालंय? मला काय नाही झालंय, मी चांगला व्यवस्थित. तुला वाद येतो माझा वाद मला तो सांगतोय ना. मी आधी परत तुझ्या तोड्याला आता मथुरेत मी आला. अरे मथुरेत गेला नाही त्या आपल्या गोकुळाचं राहिलं पाहिजे बघ. त्यांच्याकडे असणार दही दूध ताक लोणी हे सर्व आपल्याला पाहिजे. आपणच खायचं. आता देवानी सांगितली आहे. तुझा वाचवला झालं का? आता काय झालं एवढं सांगायची गरज काय आहे? सांगायचं ना देवानी सांगितली नाही तर खा. अरे पण कसं सांगावं मी काय सांगतोय तेच तर बोलतोय. तुझी काल कानपूर लाईन बंद आहे ते असू दे. आता गवळणी येतील बघ. बाजारला उशीर झालाय बघ. काय चाललंय आता दही घे पाठी मला. तुला समाजता सांगितलं ना. अरे गौरणी आलात बघ. काय म्हणतो? त्यांना जाऊन विचार. काय विचारू? तुम्ही आलात कुठून जाणार कुठे? आता आणि काय आणि त्या म्हणतील बाजाराला जायचं. राहू द्यायचं नाही. आपल्या इथे राहून द्यायचं त्यांना. आता त्यांच्याकडलं सगळ्याचं आपल्याला घ्यायचं. जा पटकन जा आणि झटकन ये. तुला कावला कुठं वालात लागले? अरे तुला म्हणताय तुझ्या ह्या पोपाला किंवा काय म्हणते तुम्ही यायला म्हणते बघ जरा. काय कुठे जातोय आमच्या वाटेमध्ये? ए म्हाताऱ्या काय तिकडे बघून बोल. दिसते का पुरी तुझ्या वाटोला झालं अजून बोलत ते मुतलूक नाही फुटलंय ना. मला माताला म्हणतो अजून मुतलूक नाही फुटलंय. मला तर म्हातारच वाटतोय बघ. तुला माहितीये तू आपल्याला पुढेवाला येतो ना आता समजलं तू घे. आता काय कडेवर घेतोस का मला? अरे बोल की आता काय ते
कलव काय बोलतो कलव अरे कमरेवर ती बरी आहे. आता बोल ना तुझं वाटवलं झालं तर तुला काय कलम लिहित आहे काय हा? तुम्ही हात तरी कोण आता मी काय म्हणतो काय अरे काय ते म्हण आहे का ते? हे काय म्हणाला सांगत कुठलंय तुम्ही आला कुठून जाणार कुठे? आता हा तुझं वाटवलं झालं तर सांगणार कधी तू दादा आता सांगितलं ना, जा लवकर. फटाकले निकलं ये आता काय तू कुठून तू कुठून पहिल्या माझी बाजूला हो. काय बोलली? ती काय ती म्हणाली अरे तिला जाऊन डायरेक्ट विचार, तू आलीस कुठून जाणार कुठे? आता हा तूच जा जर कुठून नको म्हणू. तूच जा मी जातो. तूच जा अरे ये मावशे, अशी ये पुढे. आज तुला काय झालं? आम्हाला ओळखलंच काय? तुला काय ओळखायचं? आम्ही कृष्णदेवाची संगतीची संगाडी. तुम्ही आलात कुठून जाणार कुठे? आम्ही आलो गोकुळातून आणि जाणार मथुरेला. मथुरेचा रस्ता प्रतिबंध आहे. आम्ही दुसऱ्या मार्गाने जाऊ. 12 मार्गाचा एक मार्ग करून आम्ही तिथे उभेच आहोत. तुमचा रस्ताच बंद केलाय. तुझं वाचवलं झालं तर मेल्या भावतीचं काय सांगतो काय म्हणते? अरे गप्प बस. हा? ऐक. तुम्ही कशी दिसताय माहिती? हा. अरे ऐक की आता. ए बाबड्या. अरे जरा गपचूप कर. जरा थांब अरे ऐक की आता. अरे बोय. तिकडे, तिकडे. अरे ऐक. एक चहा आणि 2 खारी. हा. एक चहा हा. आणि 2 खारी तुमच्या वेळेला पाटलांतर रेडलंय भारी. पण तुला काय जाऊ देणार नाही आज बघ. तुझं वाचवलं झालं ते किती तावत बाई आहे हे असू दे ना. तुझ्यापेक्षा आपण जाऊन व्हायचं. दोन खाली आहेत तर हिला कसं माहिती हा? 2 खाली आहेत तर हिला अरे कसं होय रे. अरे बाप. तावत नाही काय बाई ही हा? हा म्हातारा आवड दिसतोय बघ. ऐक. मी काय म्हणते, हा तुझं एखादं नाव घेतलं तर नाव देशील मला? हे हा? नाही नाही हे नाव घ्यायला ते देत नाही नाही. सांगत नाही तू तरी माझं नाव घेशील का? अगं म्हातारे फटाकले मुकले नकावले चपुले बपुले अरे किती नाव घेशील तू? इकडं पुढे आता काय ते नीट सांग. तू कुठं पण गेली तरी तुला राहू देणार नाही आम्ही कितना देवांत थांबली हाव तुमच्याकडे काय कायद्यावर आहे? आहे कायदा पण आहे. मग सांगा बघू. ऐक तर. कायदा सांगतो हा, चालतं. हुकुमाला कृष्ण देवाचा बंद होणार व्यापार तुमचा मथुरे नगराचा ऐका कायदा ऐका कायदा ऐका कायदा Bye.
ऐकलंस ना मग आता माग इथे उतरून ठेव ये वाटाल्या प्रणय चव्हाण यांनी मावशीचं नाव घ्यायचंय. प्रणयराव कुठं आहेत का इथं? सोनापुरात गेला तिकडे मातंडाला त्याला आम्हाला लागलंय. ऐक की आता तू हा तुला काय झालंय? थांब की तिकडं. प्रणयराव आणि मी गेले होते बाजारात. प्रणयराव आणि मी गेले होते बाजारात. प्रणयराव घेत होते कोंबडी. प्रणयराव घेत होते कोंबडी. तेव्हा बाजार पुरवठ्याला कोंबडा मॅडम काय म्हणाला? तेव्हा बाजार पुरवठ्याला कोंबडा मॅडम काय म्हणाला? प्रणयराव तुमची एक नंबर चमडी. बस दानिश चव्हाण यांचं देखील मावशीने नाव घ्यायचंय. दानिश वाटाले माझ्या उलुगत लाईन मालते त्या उन्हा तानातनं त्या वादाला तुझ्या मागणं फिरतात. कोण रे? कधी? इथं गप बस आधी. भलं वाटलं पलत पकल भलं वाटलं. गप की आता. नाव काय? दानिश श्रीकृष्णाच्या मस्तकी मोराचं पीस. श्रीकृष्णाच्या मस्तकी मोराचं पीस आणि दानिश रावण दिला मला प्रेमाने किस. हा अजय दादा आहे ना. हा अजय दादा उद्या जाईल तिकडे ना मोल सगळं बाजून आणेल ना सगळं पुण्यावरलं पीक अगं पोरी नो पीक लावी. त्याच्या कायद्याप्रमाणे आहे ना तुम्ही बसून घ्या. रे त्या गवळणीला बसायला सांगितलंय. हा. त्यावेळेला गवळणी बसले की नाही बघ. त्याच्या मावशीला पण बसव. तोपर्यंत आम्ही जातो पुढे आणि कृष्णदेवाला सांग पाठवून देतो. मावशीला बसव आणि ये लवकर. पाठवून देतो ना देवांना घेऊन या. हा मग घेऊनच येतो. हा? हा ठीक आहे. ठीक आहे. वाट्याला तुझं वाटोलं होतं लवकर. नाहीता हो तू नाहीता हो वाटाल्या नाहीता हो नाही याला वाटतंय त्याला वाटाल्या थांबून तरी जायचं होता. हा ते गेले ना मग तू पण जा. टाकल्या बसल्या चांगला दम भरलाय ना. मग चांगला दम भरला. टाकल्या बसल्या मला वर कसं ऊन येत आहे. मला वर ऊन येत आहे पण वाद येतोय का वाचतोय बा तुझा तरी वाद येतोय. जिलेबी देऊ का? पाव किलो. काय बघतेस तिकडं? जा की आता. अगं बाय कोणी बात काढला. अगं बाय वाटाले तुला वाटोला झालं का? कोणाचं वाटून झालं? जातोस का आता? सांगतो दवा तवा सोबत तवा तुला वाटलं काय तुझाच तवा. आता जायला काय घेशील? तेव्हाच मला वाट येतोय नवा. आता रे मला थांब माझं नाव घे ना. त्याला आणायला आलास? हटलीत ना माझं नाव घे ना. मी नाही.
दे ना. मग बाजारात जाऊ शकते आम्ही. माझं नाव घे ना. अरे तू घे की माझं. तुझं हा तुझं अरे घे की. आता म्हणते मग मी तुझं नाव घेतलं माझं नाव घेतील ना. हा घे घ्या. ठीक सत्यनारायणाच्या गेलो होतो पाया पलायला. तुला ऐकायला येतं. येते येते काय ते घे. सत्यनारायणाच्या गेलो होतो पाया पलायला. तिथं पलतानीला भेटला मला प्याला. तिथे पलतानीला भेटला मला प्याला. आणि म्हातारे फटाकले पाहुले मी तुझा आल्याला आणि तू माझी ऐक की आता. हा नाव घे ना माझं. अरे नावच घेते आता. हा सायाच्या पानाखाली ससा ठेवला होता झाकून. तू ठेवला होता काय. मग मी कसा ठेवला सांगा. होता मेलेला होता. सायाच्या पानाखाली ससा ठेवला होता झाकून. घरी बायको आहे ना मग माझ्याकडे का बघतो वाकून. तुला बसवायला जमेल मला. अरे बस कर की दाशी आता ये. तुला बसवायला जमेल मला. तुला आता मला थांब. या सगळ्या पोली बातल्या आणि तुला ग काय झालं बतायला. माझी कमर दुखते ना. आता म्हणते तो ठीक आहे. मग मला थांब. एवढा थगला कालो एवढा थगला कालो तुझ्या एवढा नाही. आले आणि त्या कालोखात ताबक उदेल दिसला. दिसला. कुठाय तुला काय करायचं आहे. ताबक. मग तुला बसवायला जमणार आहे का ते मला सांग आधी. मला सांग या कालोखात तुला तिकडं उदेल दिसला. दिसला. कुठाय तो काय. ताबक ताबक. ए म्हाताऱ्या रामच म्हणते ताबक उदेल दिसला. अरे दिसला की आता. कुठं दिसला. कुठं दिसला. दाखव मला. दाखव कुठं दिसला. तुला बसवायला जमणार आहे की नाही. मला आधी उदेल दाखव. अरे ताक काय तिकडे दिसला. चला का पुरी लोक. पेंड्या सुद्धा आम्हाला सांगितलेली कामगिरी पार पडली दिसत नाही. पाहतो तर काय गौरवने अजून चालूच आहे. आपणच त्यांची सुचले पाहिजे. ए राधे गौरवदाचा पुढे आपल्या म्हणतात तरी कोण. मला श्रीकृष्ण भगवान म्हणतात. श्रीकृष्ण भगवान असे नसतात. तर राधे कशा असतात. आई पद्म ते वीरा मस्त की तुरा सूर्यदेव विट्यावर विठ्ठल विठ्ठल करत असतात. तुझं म्हणणं बरोबर आहे पण मला देश तसा वेळ बदला असतो. मग ऐकवा आपल्या जन्मभूमीला मग ऐक तर जलम मथुर नगरी गरादे वाढिलो नंदच्या घरे योगा योगे अवतार धरिले राखिले जन्मांतरे जलम मथुर वाढ
गिरिधारी कृष्ण मुरारी नको तू रस्त्यावरी हे गिरिधारी कृष्ण मुरारी नको तू रस्त्यावरी मी तुझी राधिका वेडी दिवाणी ध्यास हा माझ्या मनी मी तुझी राधिका वेडी दिवाणी ध्यास हा माझ्या मनी
उग्रसेन महाराजांचा खून या शास्त्रावरती करण्यात आला. त्यावेळेपासून माझा घराला साऱ्या नेहमी गवळणी मोतरेला येणाऱ्या एकाएकी मंडळ हे कपट काय असतात त्या श्री कृष्णाचंच असलं पाहिजे. काही हरकत नाही. अरे नंदाच्या काळजात चिमुरड्या पोरा, तुला या मृत्यूच्या जबड्यात उडी घेण्याची इच्छा झाली आहे. परंतु या कंसाची गाठ आहे समजलास. कृष्ण कृष्ण म्हणणार की तलवारीची हात मस्तकाला जाऊन भिडते. तो गाठा रात्री माझ्या स्वप्नात त्याने माझा गळा दाबला. त्या वेळेपासून जिकडे पाहत आहे तिकडे कृष्ण 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 काट्याचं भई वाटावं. कृष्ण कृष्ण कृष्ण. अशोका का म्हणत आहात? लाडक्या भाच्या ये ज्यावेळी देवतीचे 6 बाले मारून त्यांचा प्राण घेतलास त्यावेळी तुझ्या माताचे प्रेम गेलेच कुठे होते? विचार असो तुझा. कृष्ण लहान थोडी मोठा घास मारत आहे. तू मामा बरोबर वर घेत आहे.